आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेसर्वा संगे सकाळ हा कार्यक्रम दर दिवस तुम्हाला प्रसार होत आहे. सकाळी उठल्या उठल्यावर तुम्ही भागू शकता आणि हे प्रकारे तुम्ही पहा. तुम्हाला आशीर्वादाचा असेल दुसऱ्या इतरांना सांगा. ठीक आहे, आजच्या वचनात जाऊया. आता आपण सतत पाहत आहे येशू सर्व सामर्थ्य आहे, सर्व करू शकतो. अय्यूबाच्या पुस्तक 42 अध्याय 2 वचनामध्ये अय्यूब म्हणतो, हे परमेश्वरा, तू सर्व काय करू शकतो आणि तू करायला तो मनामध्ये घेतो, विचार करतो, ते पूर्ण करून दाखवतो. आता अय्यूब जीवनात काय घडलं? अय्यूब देवाचा भय मानणारा होता. अय्यूब 1:8 पहा, 2:3 पहा. अय्यूबासारखं संपूर्ण देशामध्ये एक चांगला मनुष्य नव्हता. देवाचा भय बाळगणारा होता आणि वाईट काम नाही, खरंपणे राहणार होता. पण एकदा शैतान येऊन म्हणू लागला, परमेश्वरा म्हणू लागला, हे परमेश्वरा, अय्यूब 1:10 मध्ये तू अय्यूबाच्या हाताच्या कामाला आशीर्वाद केला आणि त्याच्या संपत्ती देशामध्ये वाढत गेली. तू त्याच्या घराभोवती बाडा बांधून ठेवलेला आहे, मी त्याला स्पर्श करू शकत नाही. परमेश्वर, जा तू करून बघ. आणि शैतान जाऊन अय्यूबाच्या जीवनामध्ये सगळं काय नाश करून टाकला. त्याच्या सर्व संपत्ती त्यांनी हडप करून घेतला आणि पुढे काय, त्याच्या शरीरामध्ये मोठे मोठे फोडे आले, एवढं आजारी पडला. त्याचे दोस्त त्याला चिडवू लागले, निंदा करू लागले, हे तू देवाचा भय मानतो, काय करतो तू देवाचा भय मानत नाही, काय काय म्हणणार. पण शेवटी अय्यूबाने असं सांगितलं, दे बापा, तू सर्व काय करायला सामर्थ्य आहे. तेव्हा परमेश्वरने काय केलं, ज्या मित्राने तुला ठेस पोहोचवले ना त्यांसाठी प्रार्थना कर. आणि प्रार्थना केला. देवाने त्याच्याकडे पाहिलं आणि अय्यूबाचं सगळं आजारपणा निघून गेला, संकट निघून गेला. त्याच्या जीवनामध्ये पुन्हा दुप्पट आशीर्वाद भेटला. सर्व जे काय त्याने हरवला सर्व त्याला दुगणं भेटलं. आज तुमच्या जीवनात करणार, विश्वास करणार का? पण प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू राजा, तू सर्व काय करू शकतो. तू मनात जे घेतो ते पूर्ण करून दाखवतो प्रभू. अय्यूबाच्या जीवनाला शैतानाने उजळून टाकलं आणि पण तू सर्व काय शैतानाच्या कामाला नाश करून पुन्हा अय्यूबाच्या जीवनामध्ये एक आनंदाचं जीवन आणलं प्रभू. आज वचन ऐकण्याच्या जीवनामध्ये शैतानाने जे काय त्यांच्या मनाच्या शांती बिघडवलेलं आहे, घरामध्ये सगळं काय बिघडलेलं आहे, पण सगळं तो पुन्हा बनव प्रभू. तू सर्व काय करू शकतो. त्यांनी हरवलेलं सगळं त्यांना परत भेटू दे. त्यांच्या जीवनात जे काय पाहिजे कर प्रभू आणि मनामध्ये शांती समाधान दे. त्यांच्या पापाला हरण करून टाक. जीवनामध्ये आराम आणि आशीर्वाद असू दे. येशूच्या नावाने मागितो नाईक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद करो. उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया. आमेन.